स्टार्टिंग द न्यू ब्रँड न्यू लेक्चर. बरोबर आहे. तर काय पाहत होतो आपण, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये किर्चॉफ्स लॉ. अरे बाप रे, काय सांगितलं किर्चॉफ्सने? दोन गोष्टी सांगितल्या आपल्याला. कोणत्या? एक आहे जंक्शन लॉ आणि दुसरा आहे लूप लॉ. जंक्शन लॉ ला अल्जेब्रिक सम ऑफ करंट. अरे बाप, पेन दिया ऐसा धोका. हा चलो दुसरी आपण, कारण मला आपल्याला माहितीये पहिली एकच असले की नाटक करतं, म्हणून आपण ऑलवेज दुसरी ठेवायची. समेशन ऑफ आय पेन समेशन ऑफ आय इज इक्वल टू 0. हे कोणता लॉ आहे? फर्स्ट लॉ ऑफ किर्चॉफ्स. इनकमिंग करंट कसा घ्यायचा? पॉझिटिव्ह. आउटगोईंग करंट कसा घ्यायचा? निगेटिव्ह. फॉर अ क्लोज लूप त्याला सेकंड लॉ किर्चॉफ्स म्हणायचंय. आणि त्याला कसं करणार आपण? समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ ई इज इक्वल टू 0. अरे बाप, स्टेटमेंट मध्ये सांगा बरं सर, स्टेटमेंट मध्ये सांगा. काय सांगणार स्टेटमेंट मध्ये? समेशन ऑफ अल्जेब्रिक समेशन ऑफ पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ऑल इलेक्ट्रिकल कंपोनंट प्लस 2 मिनिटं. तर काय काय होतं आपलं? समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ई इज इक्वल टू 0. हा आला 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 ग बाई आला, आवाज आला. हा ठीक आहे चलो. तर याच्यामध्ये समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ई इज इक्वल टू 0. सेकंड लॉ आहे किर्चॉफ्सला की इलेक्ट्रिक कंपोनंट मधलं पोटेन्शियल आणि बॅटरी मधला ईएमएफ यांचं अल्जेब्रिक सम 0 असलं पाहिजे. व्हेरी गुड सर, खूपच भारी. याचं साइन कन्व्हेन्शन काय आहे? जर रेजिस्टन्स आणि ट्रेसिंगची रेजिस्टन्स मध्ये करंट आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम असेल तर मायनस घ्यायचा, आणि ट्रेसिंगची आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर प्लस घ्यायचा. व्हेरी गुड. ओके सर, जमलंय तुम्हाला? ओके चलो. आता प्रॉब्लेम, याच्यावरती प्रॉब्लेम आपण बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत. मी एक प्रॉब्लेम दिला होता काल, जो की तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह केलेला आहे. व्हेरी गुड, बरोबर आहे. मग आता आपण आज पाहूया. त्याच्यामध्ये मी जाता जाता काय सांगितलं होतं? जाता जाता की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इज ऍप्लिकेशन ऑफ, बोला, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ इज ऍप्लिकेशन ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे, आणि किर्चॉफ्स सेकंड लॉ इज ऍप्लिकेशन ऑफ, व्हेरी गुड, किर्चॉफ्स सेकंड लॉ इज एप्लीकेशन ऑफ एनर्जी. वेरी गुड. चलो, तो यही एनर्जी बरकरार रखिए और हम देखेंगे अभी किर्चॉफ्स लॉ, हाउ टू अप्लाई किर्चॉफ्स लॉ फॉर स्ट्रेट लाइन. मला ठीक आहे, व्हेरी गुड. चलो, किर्चॉफ्स लॉ आपण कशासाठी पाहिला होता? किर्चॉफ्स लॉ पाहिला होता आपण की लूप साठी. पण सर स्ट्रेट लाईन साठी काय आहे? मग स्ट्रेट लाईन साठी काय आहे? त्याच्यासाठी आपण काय करूया? मॉडिफिकेशन करूया. काही मॉडिफिकेशन केल्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन साठी वापरता येणार आहे. ओके सर, काय आहे मग? सपोज देर इज अ नो लूप, लूप नाहीये, स्ट्रेट लाईन आहे. सो आपण काय करणार? व्ही इन प्लस समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ इज इक्वल टू V final or out. Initial potential plus summation of IR plus summation of E is equal to V final. आपण त्याच याला आपण मॉडिफाय केलेला आहे की ज्या पद्धतीने या दोघांची समेशन 0 असते. मग जर मी इकडे इनिशियल जेवढा ऍड केलाय तेवढा फायनल आला पाहिजे. ठीक आहे. अप्लाय कसं करायचंय पहा, की याला अप्लाय करत असताना एक प्रॉब्लेम घेऊया. स्ट्रेट लाईन साठी कसं असणार मग किर्चॉफ्स लॉ? व्ही इनिशियल पॉइंट किंवा इनिशियल पॉइंट असं करा, इनिशियल पॉइंट प्लस समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ ईएमएफ इज इक्वल टू व्ही फायनल पॉइंट. हाऊ टू यूज इट? याच्यामध्ये ए पासून स्टार्ट केलेला आहे आपण की
10 ओहम, 20 ओहम आणि 30 ओहम घेऊया. आणि इथे 70 व्होल्ट घेऊया, इथे 0 व्होल्ट घेऊया, इथे 10 व्होल्ट घेऊया. वी हॅव टू फाइंड द करंट अक्रॉस ईच ब्रँच. पहा इथे क्लोज लूप नाहीये. आपण किर्चॉफ्स लॉ कुठे पाहिला होता? क्लोज लूप मध्ये पाहिला होता, पण इथे क्लोज लूप दिसत नाहीये. सो आपण कसं करणार मग इथे की 70 पासून मी स्टार्ट करतोय, 70 पासून स्टार्ट करतोय. ओके, तर 70 पासून म्हणजे याला इनिशियल पॉइंट, आधी पॉइंटची नावं लिहून घेऊया. याला ए पॉइंट म्हणूया, याला बी पॉइंट म्हणूया, याला सी पॉइंट म्हणूया, याला डी पॉइंट म्हणूया. जेव्हा आपण ए टू बी जाणार आहोत, पहा जेव्हा आपण फक्त लक्ष द्या, जेव्हा आपण ए टू बी जाणार आहोत, सॉरी ए टू बी, तर आपण इथं डायरेक्ट सी ला जाऊया. ए टू सी. आता काय करायचंय, कुठेही किर्चॉफ्स लॉच्या स्टेप सांगितल्यात की मी आधी आपल्याला युझिंग किर्चॉफ्स फर्स्ट लॉ वी हॅव टू अज्युम द करंट इन ऑल ब्रँचेस. याच्यामध्ये जर मी करंट या डायरेक्शनला समजा I1 घेतला, या डायरेक्शनला समजा मी I2 घेतला, तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या ब्रँच मध्ये तुम्ही I3 घेऊ शकता, पण डायरेक्ट तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे I1 मायनस I2 करंट असला पाहिजे. राईट आहे का? पहा की इकडून येणारा करंट जर मी I1 घेतला आणि इकडे जाणारा किती आहे माहिती नाही म्हणून मी I2 घेतला, तर उरलेला पहा I1 मायनस I2. तुम्ही नवीन एखादी नाव I3 पण घेऊ शकता, पण आतापर्यंत तुम्हाला अंदाज आला असेल की आपली एक स्टेप वाचणार याच्यामध्ये आणि इथे असणार I1 मायनस I2. राईट? ओके, व्हेरी गुड. तर आता याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की ए टू सी जेव्हा जात होतो आपण, ए टू सी जेव्हा जात होतो तेव्हा आता पाहूया की काय म्हणतोय. जेव्हा स्ट्रेट लाईन साठी आपण किर्चॉफ्स लॉ वापरणार आहोत. कुठे वापरत आहोत? स्ट्रेट लाईन साठी, कारण क्लोज लूप नाहीये, हे ओपन लूप आहे. म्हणजे स्ट्रेट लाईन आहे असं म्हणता नाही, तर स्ट्रेट नाही की सर इथून वाकड आहे की, तसं नाही. बरोबर आहे की नाही? क्लोज लूप नाहीये म्हणजे फॉर स्ट्रेट. चलो या इकडे या. व्ही इनिशियल पॉइंट, पोटेन्शियल ऍट इनिशियल पॉइंट. पोटेन्शियल ऍट इनिशियल पॉइंट सांगा मला किती आहे? इनिशियल पॉइंट आपला ए आहे, तर ए चं पोटेन्शियल किती आहे सांगा चला. ए चं पोटेन्शियल किती आहे? पोटेन्शियल ऍट इनिशियल पॉइंट, राईट, 70. सो इथं काय घेणार आपण? 70. राईट. त्याच्यानंतर इथे पहा रेजिस्टन्स आलं, IR घ्यायचंय. व्हेरी गुड. तर याच्यामध्ये पहा की इथे सेम डायरेक्शन, आपण इकडे चाललोय, करंट पण इकडे घेतलाय म्हणून मायनस घेणार आहे. त्याचा करंट आहे I1 आणि त्याचा रेजिस्टन्स आहे 10. त्यानंतर बी पासून आपण सी कडे जायचं ठरवलंय. बी पासून सी कडे जाताना परत I2 आणि आपली डायरेक्शन सेम, देअरफॉर I2 into 20. आणि आता एंड पॉइंटला आलोय आपण, क्लोज लूप नाहीये पण एंड पॉइंटला आलोय. एंड पॉइंटला आले की इक्वल टू करायचं आणि व्ही ऍट फायनल पॉइंट, व्ही ऍट फायनल पॉइंट किती आहे? व्ही ऍट सी किती आहे? 0 आहे. देअरफॉर एक इक्वेशन भेटलं, 70 मायनस 10 I1 मायनस 20 I2 इज इक्वल टू 0. हे आहे एक इक्वेशन. राईट. तर सरनं काय सांगितलं होतं? जेवढे अननोन तेवढे इक्वेशन पाहिजेत. आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू माहिती नाहीत. I1 ची एक व्हॅल्यू माहिती नाही आणि I2 ची व्हॅल्यू माहिती नाही. I1 ची पण व्हॅल्यू माहिती नाही आणि I2 ची पण व्हॅल्यू माहिती नाही. तर अजून एक इक्वेशन भेटलं पाहिजे आपल्याला, म्हणजे दोन इक्वेशन सोडवले की दोन आपल्याला भेटणार. सो मी काय करणार आहे याच्यामध्ये? दुसरं कसं करणार? हे रफ करतोय मी की दुसरं कसं करणार. हे दुसरं कसं करायचंय की ए टू डी जाऊया. आता ए टू डी लिहा बरं, एकदा ट्राय करा बरं तुम्ही इक्वेशन. ए टू डी साठी लिहा 1-2 मिनिटं, मग आपण पाहूया तुमचं बरोबर आलंय का नाही ते. लिहिलात इक्वेशन?
ए टू सी साठी काय करणार आहे मी, इनिशियल पोटेन्शियल आहे 70, तर 70 घेणार, हे मायनसच घ्यावं लागेल मला, 10 इंटू I1. त्याच्यानंतर बी पासून डी कडे यायचंय, परत मी इथे इथे करंट घेतला होता मायनस इंटू I1 मायनस I2 इंटू इथे होतं 30 इज इक्वल टू व्ही ॲट फायनल पॉइंट दॅट इज 10. पहा चेक करा कसं केलं मी, इनिशियल मायनस I1 R1 मायनस I1 मायनस I2 इंटू R2 आणि इज इक्वल टू व्ही ॲट फायनल पॉइंट. देअरफॉर 70 मायनस 10 I1, याला जर आपण ब्रॅकेटने 30 ने याला मल्टिप्लाय करूया, 30 I1 आणि हे 30 मायनस 30 I2 आणि हे मायनस 30 I2 होईल इज इक्वल टू 10 होणार. पहा लक्ष द्या, याच्यामध्ये तुम्ही याला एक नवीन इक्वेशन घेऊ शकता. याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर ऍक्च्युली तुम्ही कसं करायला पाहिजे, आता इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हा टॉपिक आपल्याला इथे नाहीये फिजिक्स मध्ये शिकायचा. सो 70 मायनस 10 जर केला तर इकडे पहा सोपं कसं करतो याला, मायनस 40 I1 प्लस 30 I2 इज इक्वल टू 10, अशा पद्धतीचं एक इक्वेशन आहे. आणि इथं काय दिसतंय मला, याच्यामध्ये आपण काय करूया, हे जर तिकडे नेलो तर 70 इज इक्वल टू 10 I1 प्लस 20 I2, हे मायनस असणार तिकडे जाऊन प्लस होणार, आणि जर 10 ने डिवाइड केलो सर्वकडे तर 7 इज इक्वल टू I1 प्लस 2 I2, याला इक्वेशन नंबर 1 द्या. इक्वेशन हे मॅथमॅटिक्स आहे, थोडस फोकस करा याच्यावर की हे मायनस तिकडे प्लस नेलंय आणि 10 ने डिवाइड केलंय. ठीक आहे, फिजिक्सच्या क्लासमध्ये आपल्याला मॅथ शिकवावं लागतं आहे का नाही. सो आता इथे पहा, आणि हे मायनस 10 इकडे आणूया, 70 मायनस 10 आणि हे तिकडे नेऊया, मायनस 40चं हे होणार प्लस 40 I1 आणि हे प्लस 30 आहे मायनस 30 I2 होईल, हे होणार 70 मायनस 10 60 इज इक्वल टू 40 I1 मायनस 30 I2. परत याला 10 ने डिवाइड करूया, 6 इज इक्वल टू काय होईल 4 I1 मायनस 3 I2, याला इक्वेशन नंबर 2 या. आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा, हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करा. कसे करायचे पहा, की इथे 4 आहे, इथे पण याला काय करूया 4 ने मल्टिप्लाय करू, या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू, तर काय होतं पहा, इकडे 7 आहे म्हणजे 7 चौक 28 होणार, इथे I1 आहे तर इथे पण 4 I1 होणार, आणि इथे 2 I2 होतं, 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 8 I2 झालं. हे दोन इक्वेशन एका खाली एक लिहायचं, सबट्रॅक्शन करायचं, कारण हे 4 I1 हे 4 I1 कॅन्सल होणार आहे. सबट्रॅक्शन करताना इथे मायनस जाईल, इथे मायनस साइन, प्लस जिथे जिथे आहे तिथे मायनस येईल, मायनस जिथे जिथे आहे तिथे प्लस येईल. 6 मधून 8 गेले मायनस 2, हे 4 I1 मायनस 4 I1 कॅन्सल, मायनस 3 I2 मायनस 8 I2 मायनस 11 I2, therefore I2 is equal to 2/11. कुठे मिस्टेक झाली का सॉल्व्ह करताना, एवढं अवघड का आन्सर यायला लागलंय, कुठे मिस्टेक झाली का सांगा बरं. सर आम्हालाच कळत नाही तुमची मिस्टेक कुठे सांगणार आहे का नाही. पाय एका कुठेतरी स्मॉल मिस्टेक झाली असा माझा अंदाज आहे, नसेल तर ठीकच आहे. 70 मायनस 10 I1 मायनस 20, ओके, तर 70 इज इक्वल टू 10 7 2 I2, इथे तर काही प्रॉब्लेम नाही. 7 10 मायनस 30 I1 आणि हे मायनस मायनस प्लस 30 I2, मायनस 40 I1 प्लस 30 I2 इज इक्वल टू 10. Therefore 60 is equal to 40 I1 minus 30 I2, 4 minus 3 I2 is equal to 6 आले आपण 10 ने डिवाइड केल्यानंतर. याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 7 चौक, अरे इथं 8 नाही 28 आहे ना रे, इथे इथं इथं 28 आहे, मी 8 लिहिलं ऍक्च्युली. 7 चौक 28. पहा इथे मल्टिप्लाय करताना वाटलंच मला जरा असं फिलिंग झाली की कुठेतरी चुकतंय का नाही. असंच होईल जेव्हा तुम्ही चुका करायला लागतात, तुम्हाला असं मधून फील व्हायला पाहिजे की अरेकडे आपलं कुठेतरी चुकतंय, आणि तेव्हा तुम्ही राईट मार्गावर यायला पाहिजे. जसं की मी इथे चेक करून पाहिलं की आपण काय काय केलं आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सोडवताना, आणि मग माझी चूक माझ्या लक्षात आली की इथे पहा 7 चौक 28 म्हणलं होतं मी, मला आठवते, पण 28 असं केलं आणि ते 2 नंतर मोडून टाकलं ऍक्च्युली. सो इट इज कॉन्स ऑफ बॅड हँड रायटिंग. ठीक आहे. सो इथे मायनस इथे मायनस इथे मायनस, 6 मधून 28 गेले, हे किती राहतात 22 राहतात, मायनस 22 इज इक्वल टू हे 4 हे कॅन्सल होणार, मायनस 3 I2 मायनस हे मायनस 11
I2, अरे वा वा, हे मायनस मायनस प्लस होईल. I2 इज इक्वल टू 22/11, दॅट इज I2 इज इक्वल टू 2 येणार. आणि हे I2 इज इक्वल टू 2 एका कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवा, इथे ठेवा आणि I1 ची व्हॅल्यू काढा. या इक्वेशन मध्ये ठेवा किंवा या इक्वेशन मध्ये पण ठेवू शकता, हे सिंपल आहे इक्वेशन 1 मध्ये. आणि I1 ची व्हॅल्यू सांगा मला. चलो स्क्रीनशॉट काढून खरडू शकता का तुम्ही, म्हणजे आपला टाइम वाचेल. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. पहा I1 ची व्हॅल्यू. ठीक आहे, व्हेरी गुड. चल, ज्यांचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट काढा, आपण पुढे पाहूया. असाच देतो सोडवता का, किंवा समजा असं दिले तुम्हाला, काय दिले पहा इथे 20 व्होल्ट, इथे 20 व्होल्ट पोटेन्शियल आहे. इथून आपण इकडे गेलेलो आहोत. इथून इकडे जात असताना काय झालं पहा की इथे 4 ओहमचा रेजिस्टन्स लावला आपण. त्याच्यानंतर इथे 10 व्होल्टची अशी बॅटरी लावली. ओके. त्याच्यानंतर 2 ओहमचा रेजिस्टन्स लावला. ओके. आणि त्याच्यानंतर 8 व्होल्टची अशी बॅटरी लावली. ओके, 8 व्होल्ट. आणि मग इथं काय केलं लास्टला आपण की अर्थिंग केलं. याला काय म्हणतात, हे सिम्बॉल कशाचा आहे, अर्थिंग करणे म्हणतात. अर्थिंग तुम्ही ऐकला असेल शब्द, अर्थिंग अर्थिंग. गुट्टे शुभम, I3 कुठलं काढलं रे तू? I3 आपण घेतलंच नव्हतं. तुझं I3 कुठून आलं बाळा? का तू I3 घेतलं होतं का? ठीक आहे. सो फाइंड आउट द करंट. या याच्यामध्ये लूप प्रेझेंट नाहीये, म्हणजे स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला वापरायचे. स्ट्रेट लाईन साठी जसं वापरतोय तसं. अर्थिंग केलं म्हणजे लक्षात ठेवायचं आता याच्या पुढे, अर्थिंग करणं म्हणजे अर्थ पोटेन्शियल आपण 0 घेतो, म्हणजे अशा सिम्बॉलच्या ठिकाणी इथे पोटेन्शियल 0 घ्यायचं. ठीक आहे, तर सॉल्व करा बरं. अरे कुठे गेलं याचं टोपण, काहीतरी वेगळंच झालं बघ. चला सॉल्व करा. मला I इज इक्वल टू किती येते सांगा. काय म्हणताय, 3 झाली. I1 मायनस I2 R1 ची व्हॅल्यू E1 दिला नाही का? ओके, E1 दिला नाही. ओके 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 ओके. 10 व्होल्ट घ्या. 10 व्होल्ट. या पेनांनी ताप दिला आपल्याला, पण तुम्हाला माहिती आहे ज्या गोष्टी आपल्याला ताप देतात ते आपण जास्त दिवस ठेवत नाही का नाही. यांची वेळ झाली आता. चलतील तर चलतील. तुला 12च घ्यायचं आहे का नाही विशाल? मार्क बी 12च पडून घेऊ नका, म्हणजे झालं. एवढं प्रेम नका करू त्या 12वर. तर आपल्या रिक्वेस्ट नुसार आता मला माहिती आहे हा पण टाइम कोणाला तर आवडणार नाही, पण जेव्हा युट्यूब वरती लाईव्ह येतात उगाच तिथं टाकायचं सर आमचा टाइम बदला, तुमचा टाइम बदला, त्यांचा करा हे करा, आमचं सकाळी का नाही तुमचं संध्याकाळी का नाही. असे काही समाजात प्रचलित व्यक्ती असतात, त्यांचं कामच असतं. पण आपण सर्वांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सो केमिस्ट्रीचं लेक्चर आहे त्या टाइमला संध्याकाळी असणार आणि सकाळी
याच्यामध्ये आपलं फिजिक्सचं लेक्चर 8 ते 9 असणार. फिजिक्सच्या लेक्चरचा टायमिंग, नवीन टायमिंग कान देऊन ऐका, की 8 ते 9. ठीक आहे सर, 9ला उठाला 8ला कसं? ठीक आहे. सो हा सकाळी आहे का? डन. राईट. सकाळी 8 ते 9 आपलं एक लेक्चर, सुपर लेक्चर सुरू आहे. 5:30ला, ऍक्च्युली 5:40ला सुरू होतं. ठीक आहे. युट्यूब वरती लाईव्ह. फक्त आपण एक हॅबिट लावण्यासाठी ते करतोय. ज्यांना जॉईन व्हायचंय त्यांनी होऊ शकता. पण या लेक्चरचा टाइम आता जसं आपलं रेग्युलर संध्याकाळी 7 ते 8 लेक्चर व्हायलंय, ते सकाळी असणार 8 ते 9 आणि त्या 9च्या नंतर पाटील सरचं लेक्चर असणार 9:15 ते 10:15. राईट. काय झालंय आता, मला म्हटल्याप्रमाणे कोणाला तरी प्रॉब्लेम असणार, पण थोडस ऍडजस्ट करून सांगा. आता थोडस ऍडजस्ट करा. ठीक आहे. सकाळी 8 ते 9 असणार. केमिस्ट्रीचा जो आहे तो केमिस्ट्रीचा टाइम चेंज केलेला नाही, फक्त राईट प्रथमेश, तर फक्त फिजिक्सचा टाइम चेंज केला. तो आहे सकाळी 8 ते 9 तुमचं फिजिक्सच्या ह्याच्यामध्ये. हे 10 घेतल्यावर आन्सर 5/3 कसं येतंय शुभम? अरे काय परत परत तेच विचारताय? केमिस्ट्रीचा जो टाइम आहे तो आणि फिजिक्स 8 ते 9 सकाळी. 8 ते 9 पेपर असतो. पेपरच्या दिवशी काय करायचं? पेपरच्या दिवशी पेपर असतो का? पेपरच्या दिवशी काय करायचं? पेपरच्या दिवशी काय करायचं? नाईटला तुम्हाला बोर होत होतं ना, सकाळी घ्या सकाळी घ्या. पेपरच्या दिवशी सुट्टी नाही. पेपरच्या दिवशी कशाला सुट्टी द्यायची? तसं फिजिक्सचे 2 लेक्चर व्हायलेत, पण आपल्याला फिजिक्सला सुट्टी काय गरज आहे तुम्हाला? ते पेपरच्या दिवशी सांगतो मी. आता पेपर तुमचा पुढच्या बुधवारी आहे ना, तर मंगळवारी सांगतो पेपरच्या दिवशी काय करायचं ते. ठीक आहे. आपल्या फिजिक्सचा तर संडेलाच असतो, त्या दिवशी तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त केमिस्ट्रीच्या पेपरच्या दिवशी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. 10 ते 11 तर पाहूया. मी सध्या आता उद्यापासून एवढा टाइम लक्षात ठेवा तुम्ही, उद्यापासून तुमचा हा लेक्चर सकाळी 8ला होणार. बाकी तुम्हाला गप्पा मारायला मस्त येतं. हे आन्सर काढायला सांगितलं तर कोणी नाही काढलं. गप्पा मारायला सुरू झालं की झालं. इनिशियल पॉइंट 20. ओके, इनिशियल पॉइंट 20 मायनस, समजा इथे मी कन्सिडर केलाय आय, कारण एकच करंट आहे, एकच ब्रँच आहे. सो मायनस आय इंटू काय आहे, रेजिस्टन्स किती आहे 4, आणि हे कसं जाणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, सो -10. त्याच्यानंतर इथं काय आहे मायनस, करंट घेतलाय आय कारण डायरेक्शन सेम आहे, इकडेच चाललोय आपण, आणि रेजिस्टन्स किती आहे 2, परत निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललोय म्हणून काय घ्यायचं आपण प्लस, प्लस काय घेणार 8, आणि फायनल पोटेन्शियल आर्थिंग केलंय, आर्थिंग केलेलं लक्षात ठेवा पोटेन्शियल 0 घ्यायचं असतं. सो 20 मायनस 4i मायनस 10 मायनस 2i प्लस 8 इज इक्वल टू 0. मायनस 4i मायनस 2i मायनस 6i करा. हे 20 प्लस 8 28 होतील आणि मायनस 10 18 होतील इज इक्वल टू 0. ठीक आहे. करंटची डायरेक्शन अशी घेतली, मायनस कसं काय आलंय, -4i1 20 मायनस 4i, इकडे चाललोय आपण मायनस 10, ओके, प्लस 8, ओके, प्लस 18 येणार ना, 20 प्लस 8 18 मायनस 10 प्लस 18 इज इक्वल टू 0, मायनस 6i इज इक्वल टू मायनस 18, मायनस मायनस प्लस होईल, i इज इक्वल टू 18/6, i ची व्हॅल्यू आले 3 आली. राईट. क्लिअर आहे. एकदम सिंपल क्वेश्चन होता. स्ट्रेट लाईन साठी 1/3 5/3 कुठले आन्सर काढताय? चुकू द्या, चुकीला नका घाबरू, फक्त कुठे चूक केली ते लक्षात घ्या, कोणत्या स्टेप मध्ये चुकलं होतं, इक्वेशन राईट लिहिलं होतं का, नसेल तर आपल्याला इक्वेशन मध्ये काय समजलं नाही का, कॅल्क्युलेशन मध्ये कुठे चुकलं होतं, कॅल्क्युलेशन मध्ये फक्त चुकलात तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त चूक कुठे झाली एवढी लक्षात ठेवायची आपण. ठीक आहे.
हो मी बोलत होतो काही झालं की हा कॅल्क्युलेटिंग चुकली. हा राईट 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 सगळं सरांवरच आहे. गप अभ्यास करा गप. आपल्याला बोलायला फक्त कारण पाहिजे. ठीक आहे. सो पहा की किर्चॉफ सेकंड लॉ फॉर स्ट्रेट लाईन त्याचं इक्वेशन लिहिलंय मी. हा कुठे यूज करायचा आहे तिथे नोट करून लिहा. यूज किर्चॉफ सेकंड लॉ फॉर स्ट्रेट लाईन. यूज किर्चॉफ सेकंड लॉ फॉर स्ट्रेट लाईन. Use Kirchhoff's second law for straight line in following situation. तर स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला कुठे वापरायचा आहे पहा. यूज किर्चॉफ सेकंड लॉ फॉर स्ट्रेट लाईन इन फॉलोइंग सिच्युएशन. कुठे वापरायचं आहे पहा, लक्ष द्या. फर्स्ट लिहा when loop is not present. when loop is not present. पहा परत एकदा. यूज किर्चॉफ सेकंड लॉ फॉर स्ट्रेट लाईन इन फॉलोइंग सिच्युएशन. किर्चॉफचा सेकंड लॉ स्ट्रेट लाईन साठी केव्हा यूज करायचा आहे? पहिल्यांदा वेन लूप इज नॉट प्रेझेंट. हे तर आम्हाला माहित होतं सर, स्ट्रेट लाईन म्हणलं की लूप नसणार तेव्हा वापरायचं. पण दुसरं खूप महत्वाचं आहे. दुसरं केव्हा वापरायचंय पहा, लिहून घ्या आधी. वेन वी हॅव टू कम्पेअर पोटेन्शियल ऑफ 2 पॉइंट्स. when we have to compare potential at potential of 2 points. ठीक है. लक्ष द्या. कुठे गेलात की ते वर घेऊन गेला तिड्याने. हा म्यूट ऑल करायचे राहिलेत का? अरे मला लवकर सांगत जावा म्यूट ऑल करायचे राहिले असतील तर. वरी का? ठीक आहे. ओके चलो. तर किर्चॉफचा जो सेकंड लॉ आहे तो स्ट्रेट लाईनला केव्हा वापरायचा आहे? जेव्हा लूप नसतं, स्ट्रेट लाईन आहे. ते जे एक्झाम्पल पाहिलं आपण ते तर आहेच. पण बट वेन वी हॅव टू कम्पेअर द पोटेन्शियल ऑफ 2 पॉइंट्स. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेतो पहा, लक्ष द्या. एक्झाम्पल घेऊन आपल्याला क्लिअर होईल. पहा लक्ष द्या. बाकी तुम्ही व्हॅल्यू काढू शकता, याच्यातल्या काही सॉल्व करायचे तुम्ही स्वतः पण. मी फक्त कम्पेअर कसं करायचंय ते सांगणार आहे या प्रॉब्लेम मध्ये. बाकीच्या व्हॅल्यू तुम्ही यूज करून काढू शकता. समजा हे रेजिस्टन्स R1 दिला, इथे हा रेजिस्टन्स R2 आहे, इथे करंट 1 एम्पियर आहे, इथे करंट 1 एम्पियर आहे. ही बॅटरी 1 व्होल्टची आहे. दिस इज अ पॉइंट A अँड इथे बॅटरी कनेक्टेड आहे 2 व्होल्टची अशा पद्धतीने. आणि इथे करंट आहे 2 एम्पियर. 2 व्होल्टची बॅटरी, 2 एम्पियर करंट, आणि इथे आहे R3. बरोबर आहे. सो वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A अँड B. हा रेजिस्टन्स घेऊया आपण 2 ओहमचा. पहा मी गरजेनुसार जेवढं लागतं तेवढंच घेतोय. पाहूया कुठं गरज पडले तर. पण जर समजा अशा ऑप्शन दिलेत तुम्हाला, एकदम कॉम्प्लेक्स सर्किट आहे आणि आपल्याला तुम्हाला डायरेक्ट पोटेन्शियल कम्पेअर करायचे, कुठले? पॉइंट A आणि पॉइंट B. बाकीच्या नावला तुम्ही बाकी काही देऊ शकता, C, D, E, F तुमच्या गरजेनुसार.
पण आता जेव्हा 2 पॉईंटचं पोटेन्शियल जेव्हा कम्पेअर करायचं असतं, जरी इथे लूप दिसते मला, जरी इथे लूप दिसत आहे, तरी मी काय करणार आहे, जेव्हा 2 पॉईंटचं पोटेन्शियल कम्पेअर करत असो तेव्हा किर्चॉफचा सेकंड लॉ फॉर स्ट्रेट लाईन यूज करायचा आहे, कन्सिडरिंग दिस पॉइंट ऍज इनिशियल पॉइंट अँड दिस पॉइंट ऍज फायनल पॉइंट. मग इथेपर्यंत जायचे कोणते कोणते मार्क आहेत पहा, ए सी डी बी जाऊ शकता, ए सी ई बी जाऊ शकता किंवा ए एफ डी बी जाऊ शकता, कोणत्याही मार्गाने जा. पण इथे कसं झालंय पहा की इथला रेजिस्टन्स जर समजा R3 याची व्हॅल्यू माहिती नाही तर आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. कोणत्या मार्गाने गेलो तर ए सी ई बी जात होतो पण इथला रेजिस्टन्स माहित नाही. ए एफ डी बी जात होतो पण इथला पण रेजिस्टन्स R2 दिला माहिती नाही, म्हणजे हा पण आणि हा पण रस्ता माहिती नाही. जो रस्ता माहिती आहे तोच घ्या, कारण इथे बॅटरी माहिती आहे, इथून इथं 2 ओमचा रेजिस्टन्स माहिती आहे, इथं करंट माहिती आहे, इथं 2 व्होल्टची बॅटरी माहिती आहे. आता 2 अँपियरचा करंट आहे आणि इकडे पहा, इकडे 1 अँपियरचा करंट आलाय. लक्ष द्या, 2 अँपियरचा इकडून इथे आला आणि इकडे किती आला, 1 अँपियरचा. सो देअरफॉर करंट इन दिस ब्रांच इज शुड बी ऑल्सो 1 अँपियर. Now we will use the equation for straight line for this path A C D B. A पासून सुरुवात केलं म्हणजे इनिशियल पोटेन्शियल ऍट ए, इनिशियल पॉइंट. आता इथे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आलोय म्हणजे मला +1 घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे जर समजा सी पॉइंट पासून इथे डी कडे जात असताना पहा इथे 1 अँपियरचा करंट आहे आणि 2 ओमचं रेजिस्टन्स आहे आणि डायरेक्शन आपण वरी चाललोय, करंट खाली आलाय म्हणजे प्लस घ्यायचंय मला 2 × 1, रेजिस्टन्स 2 आणि करंट 1. आणि इथून इथपर्यंत 2 अँपियरचा करंट इकडे आलाय आणि इथे 2 व्होल्टची बॅटरी आहे, देअरफॉर -2 व्होल्ट. आता बी पॉइंटला आलेलो आहोत आपण, देअरफॉर पोटेन्शियल ऍट बी पॉइंट. पहा मी स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं वापरलेलं आहे लूप मध्ये. वी हॅव टू कम्पेअर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी. मी हा पाथ सिलेक्ट केला, जरी लूप असलं तरी मी स्ट्रेट लाईन कन्सिडर केली अशी. आणि स्ट्रेट लाईन साठी फॉर्म्युला आहे इनिशियल पॉइंट व्ही ऍट इनिशियल पॉइंट प्लस समेशन आय आर. इथे बॅटरी आली होती म्हणून प्लस घेतलं, इथे आय आर आलं होतं रेजिस्टन्स, डायरेक्शन अपोजिट आहे, परत प्लस घेतलं, इथे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह गेलोय मायनस घेतलं आणि इज इक्वल टू 0च्या ऐवजी काय असतं, फायनल पॉइंट. तर आता हे कॅल्क्युलेट करून घेऊया. व्ही ए प्लस हे 1 प्लस काय होईल 2 -2 इज इक्वल टू व्ही बी. हे -2 + 2 कॅन्सल. VA या VB ला इकडे आणूया, मायनस होणार. VA मायनस VB, VA मायनस VB, पहा लक्ष द्या, VA मायनस VB हे कॅल्क्युलेट करतोय, हे +1 तिकडे जाऊन काय होईल -1. देअरफॉर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी असंच कॅल्क्युलेट करतो का आपण, VA मायनस VB. इफ वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B to A, देन VB to A जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर +1 येणार आणि VA to B जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर -1 येणार. आणि लक्ष द्या, कन्फ्युज नका हो की याला पहा लक्ष द्या, हे खूप महत्वाचं, इकडे लक्ष द्या. हे VA मायनस VB, लक्ष द्या, VA मायनस VB म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B to A आहे, कारण आपण इनिशियल मायनस फायनल घेतलं. आपण ऍक्च्युली कसं घ्यायला पाहिजे, फायनल मायनस इनिशियल. फायनल पॉइंट कोणता आहे, B. जर तुम्हाला असं विचारलंय पोटेन्शियल, हे खूप महत्वाचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट A to B, याला असं लिहितात VB to A म्हणजे फायनल कोणता आहे B मायनस इनिशियल आहे A, म्हणजे याला उलट करावं लागेल, म्हणजे याचा आन्सर येणार 1. क्लिअर आहे पोटेन्शियल डिफरन्स कसा कम्पेअर करायचा. चला, मला येस और नो मध्ये रिप्लाय पाहिजेत लवकर. आणि ओके, व्हेरी गुड, राईट राईट राईट. आणि एकदा परत लिहिताना एकदा विचार करायचं, म्हणजे थोडंसं कुठं वाटत असते डाऊट, मग लिहिताना विचार करायचा याच्यामध्ये. व्हेरी गुड, ठीक आहे. आणि लिहिणं झालं असेल तर सांगा मला, आपण पुढचं पाहूया. ओके,
हे पहा, सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला टीच करतो. एखादी गोष्ट आपल्याला आपण दुसऱ्याला जेव्हा शिकवतो तेव्हा आपल्या खूप लक्षात राहतं. एवढं लक्षात घे ओमकार, ठीक आहे? की जर तू तुझ्या कोणत्या भावाला जर एखादी गोष्ट सांगितलास तेव्हा बघ, ती गोष्ट आपल्याला आधी माहिती असावी लागते, तरच आपण ते दुसऱ्याला शिकवू शकतो. सो त्याच्यामुळे खूप त्याच्यामध्ये आम्ही स्टडी करतो. जर आम्हाला माहिती नसेल तर ते आम्हाला ऍक्च्युली शिकवताच येणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे ते आम्हाला ऑलरेडी माहिती असतं, राईट? सो आणि सर्व फॉर्म्युले असं नाही, केव्हा केव्हा मला पण एखादी फॉर्म्युला आठवत नाही, कुठं कन्फ्युजन होतं, त्याच्यासाठी रिव्हिजन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पण रिव्हिजन कसं आहे की तुम्हाला शिकवून 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 ते काय झालेलं आहे, त्याच्यामुळे आठवतात. पण सध्या आमच्यापेक्षा तुमचं रिव्हिजन जास्त असलं पाहिजे. एखादी फॉर्म्युला मला आठवत नसला तरी तुम्हाला आठवायला पाहिजे. लक्षात आलं ओमकार? की कारण तुम्ही जास्त रिव्हिजन करायचं, कारण मला फॉर्म्युले आता कुठे सांगायचे नाहीत, ऍक्च्युली आठवत असतील पण असं होऊ शकते की कोणता फॉर्म्युला आठवता येत नाही, तर ते त्याला पर्याय आहे रिव्हिजनच. ठीक आहे, फक्त एक डाऊट होता की फॉर्म्युले फिजिक्सचे कसे लक्षात ठेवायचे सर्व. पहिली मेथड तर टीचिंग मध्ये मला ह्याच्यामध्येच आवडतं की आधी आम्हाला ते माहिती असावं लागतं तरच तुम्हाला टीच करता येणार आहे. सो आणि तुम्ही लक्षात कसं ठेवायचंय फॉर रिव्हिजन, कारण मला असं होऊ शकतं एखादी प्रॉब्लेम म्हणजे एखादा फॉर्म्युला मला लक्षात नसेल फिजिक्सचा, पण तो तुम्हाला लक्षात राहतो कारण तुमचं रिव्हिजन जास्त आहे. जर रिव्हिजन कमी असेल तर फॉर्म्युला पण लक्षात राहणार नाही. ओके, चलो. तो पहा, एक नेक्स्ट प्रॉब्लेम आहे व्होल्ट मीटर आणि ॲमीटर. त्यांना उगं थोडं 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 पाहत जायचे आपल्याला. सो ऍक्च्युअली हे डिव्हाइस आपल्याला लर्न अजून पुढे करायचे. मी ऍक्च्युली हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकवत असतो व्होल्ट मीटर आणि ॲमीटर कन्व्हर्जन. फक्त मी व्यवस्थित घेतो ते, आता फक्त लक्ष द्या की मी जेवढं पॉइंट सांगतोय तेवढेच लक्षात घ्यायचे. की ॲमीटर आणि व्होल्ट मीटर लक्षात कसं ठेवायचंय? ए फॉर एम्पियर and V for potential. Volt, V for volt, A for ampere. Therefore ammeter is used to measure current. Ammeter कशासाठी वापरलं जातं? करंट साठी. आणि व्होल्ट मीटर वापरलं जातं पोटेन्शियल साठी किंवा व्होल्टेज साठी, पोटेन्शियल डिफरन्स साठी. राईट, व्हेरी गुड. तर आपल्याला लक्षात ठेवायच्या अशा काही काही तुम्हाला नवीन मेथड पण शिकू शकतात. एखादा फॉर्म्युला लक्षात राहत नाही, तिथल्या तिथं काहीतरी करायचं. ॲमीटर काही जणांना कन्फ्युज होतं, तर वाटतं की व्होल्ट मीटर करंट साठी वगैरे. आपण एवढे प्रॉब्लेम सोडवणार आहोत की ते लक्षातच बसणार आहे. पण सुरुवातीला तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? ॲमीटर ए आहे, सो करंट एम्पियर असलं पाहिजे. आणि व्होल्ट मीटर व्ही आहे. या व्होल्ट मीटर मध्ये तर नावच आहे की व्होल्ट, सो पोटेन्शियल. ओके, तर पहा, लक्ष द्या. जसे की तुम्ही आमचे आयडियल स्टुडंट आहात, बरोबर आहे? जसं की तुम्ही आयडियल स्टुडंट आहात. आयडियल स्टुडंट म्हणजे काय? की तो बिलकुल आगाऊपणा करत नाही, एकदम सिन्सिअर, जेवढे क्वेश्चन सांगितले तेवढे सोडवतो, परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क घेतो. ठीक आहे, आयडियल स्टुडंट म्हणतो मी, आयडियल. ओके, सो याच्यामध्ये आयडियल स्टुडंट जसं असतं तसंच हे दोघं पण आहेत. आयडियल ॲमीटर पण असतं, आयडियल व्होल्ट मीटर पण असतं. नाही, मी फक्त आयडियलची गोष्ट सांगतोय, तुमची गोष्ट सांगत नाही. मी ऍझ्युम करतो तुम्हाला ऍज अ आयडियल आहात की, आयडियल आहात की, भरपूर स्टुडंट तुम्ही आयडियल आहात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही. होतंय असं माझ्याच बाबतीत ओके, चलो पहा, लक्ष द्या की ते काय व्हायलंय, उडालेत ते पेजेस असं धड 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 धड. मी काहीतरी तुम्हाला सांगत होतो, ते पुढे पॉइंट सांगायचे असले की जरा, कारण तुम्ही आयडियलला रे बनवता येत ना, पण आयडियलला रिअल पण बनवता. काय पाहिजे सर? ओके ओके ओके, यू आर माय लवली टीचर बिकॉज यू सॉल्व माय ऑल डाउट्स. रिअली व्हेरी गुड, थँक्यू ऑल ऑफ यू. पहा, लक्ष द्या, तुम्ही असा फीडबॅक दिल्यावर मी लईच खुश होतोय. असं नका करत जाऊ गरीबाची. ठीक आहे, चलो चलो चलो, व्हेरी गुड. सो आयडियल स्टुडंट म्हणजे काय? की त्याच्यामध्ये एकही प्रॉब्लेम नाही, दररोजच्या दररोज सोडवतोय, अभ्यास करतोय, एकदम मस्त पैकीच्या पैकी मार्क घेतोय. मग तसं आहे एक आयडियल डिव्हाइस ॲमीटर. ॲमीटर कशासाठी वापरलं जातं हे तर माहिती आहे, करंट साठी. आणि व्होल्ट मीटर कसं वापरलं जातं?
पोटेन्शियल साठी. आता मला सांगा की करंट सिरीज मध्ये सेम असतो का पॅरलल मध्ये? समजा इथे या ब्रँच मध्ये असं एक आहे आणि असं एक आहे. लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, पुढे पण सांगायचं, पण मी इथंच ऑलरेडी सांगतोय जेणेकरून पुढे तुम्हाला एकदम सोपं जाईल. हे समजून घ्या व्यवस्थित की इथून याच्या अलीकडे काहीतरी असं खूप सारं भलं मोठं सर्किट आहे, इकडे काय लक्ष द्यायचं नाही आपल्याला. पण समजा ओके, तर मला या रेजिस्टन्स मधला करंट मोजायचा आहे. मला या रेजिस्टन्स मधला काय मोजायचा आहे? करंट. सो मी ॲमीटर वापरणार का व्होल्टमीटर? ए आणि व्ही मध्ये आन्सर पाहिजे. मला या रेजिस्टन्स मधला करंट मोजायचा आहे. काय वापरायला पाहिजे मी? व्हेरी गुड. आता पहा लक्ष द्या. मी ते ॲमीटर कसं वापरणार? एकतर ॲमीटर मी या रेजिस्टन्सच्या पुढे असं लावू शकतो, याला असं डिनोट करतात ॲमीटरला, फर्स्ट कंडिशन. किंवा ॲमीटरला असं लावू शकतो. ऍक्च्युली तुम्ही विचार केलं तर तुम्हालाच लक्षात येईल की कसं वापरायला पाहिजे, फर्स्ट का सेकंड. मला रेजिस्टन्स मधला करंट मोजायचे. मला कुठला करंट मोजायचे? रेजिस्टन्स मधला. सेकंड मला वाटलंच बऱ्यापैकी, पण ओमकारचं म्हणणं आहे फर्स्ट. व्हेरी गुड. सेकंड फर्स्ट. ओके चलो, लक्ष द्या. आता बस झालं, इकडे लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. जर समजा मी सेकंड वापरलं, मी इथं ॲमीटर लावलं, इथं ॲमीटर वापरलं, मी इथं काय वापरलं? ॲमीटर वापरलं. इकडे लक्ष द्या. समजा इकडून ऍक्च्युअली 5 अँपियर करंट आलाय. इकडून कुठला करंट आलाय? 5 अँपियर. तर इथे ब्रँच झाली. ॲमीटर म्हणजे काय? डिव्हाइस आहे, त्याला पण वायर आहेत. मग आता इथून ब्रँचिंग झाली, म्हणजे त्या 5 अँपियर मधला काही करंट इकडे जाणार, काही करंट इकडे जाणार, काही करंट रेजिस्टन्स मधून जाणार आणि काही करंट, हे पॅरलल सारखंच आहे का नाही बघा बरं. काही करंट रेजिस्टन्स मधून जाणार, काही करंट इकडून जाणार. हे गोष्ट बऱ्याच जणांना कन्फ्युज होते, म्हणून मी विथ एक्झाम्पल सांगतोय, लक्ष द्या. सो मी जर असं वापरलं तर रेजिस्टन्स मध्ये काय तर वेगळा करंट जाणार आणि ॲमीटर मध्ये वेगळा करंट जाणार. म्हणून आपण दुसरी जी केस आहे ते सोडून देऊया. पहिल्या केस मध्ये काय होतं पहा, मी असं काही वापरलंच नाही, ब्रँचिंग केलीच नाही. इथंच रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या पुढेच ॲमीटर वापरलाय. हा 5 अँपियर टोटल करंट 5 अँपियर रेजिस्टन्स मधून जाणार आणि हाच 5 अँपियर या ॲमीटर मधून जाणार. हाच 5 अँपियर म्हणजे जेवढा रेजिस्टन्स मधला करंट आहे तेवढाच ॲमीटर मेजर करणार. सो वी शुड कनेक्ट ॲमीटर ॲज. आन्सर तुमच्याकडे आहे. ॲमीटर कसं कनेक्ट केलं जातं? ॲमीटर वापरायचं असेल तर कसं कनेक्ट केलं जातं सांगा. आन्सर तुमच्याकडे आहे. ॲमीटर कनेक्ट. व्हेरी गुड. सिरियस नाही रे, सिरीज. व्हेरी गुड. ठीक आहे, ओके चलो. सो ॲमीटर शुड बी युज्ड इन सिरीज. ते का वापरायला पाहिजे व्यवस्थित सांगितलंय. आणि सेम लॉजिक आहे, पोटेन्शियल मेजर करायचं तर व्होल्टमीटर इथं आणि इथं लावलं मी तर पोटेन्शियल पॅरलल मध्ये सेम असतं. म्हणजे जेवढं इथं पोटेन्शियल असणार आहे तेवढंच इथं असणार आहे. सिरीज मध्ये लावलं तर हे वेगळं खाणार, हे वेगळं खाणार. म्हणून पोटेन्शियल मेजर करताना व्होल्टमीटर शुड बी युज्ड ॲज पॅरलल. व्होल्टमीटर should be used as parallel. So column लिहा ॲमीटरच्या खाली लिहा it is used to measure current. एक्झाम्पल फक्त तुमच्या माहितीसाठी लक्षात राहू द्या. आता हे फक्त लक्षात ठेवायचंय, ॲमीटर ऑलवेज सिरीज मध्ये वापरलं जातं आणि व्होल्टमीटर पॅरलल लावलं जातं. ॲमीटर इज युज्ड फॉर मेजरिंग करंट. फर्स्ट पॉइंट आहे युज्ड फॉर मेजरिंग करंट. सेकंड पॉइंट आहे इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज. इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज. इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज. सेकंड लिहा व्होल्टमीटर. सेकंड लिहा व्होल्टमीटर. Yeah, voltmeter is used to measure potential. Voltmeter is used to measure
potential it should be connected in parallel. It should be connected in parallel. It should be connected in parallel. आणि आता सर्वात महत्वाचं नोट स्टार काय करायचे ते करून घ्या की याच्यामध्ये जे आयडियल आहेत हे रिअल आणि आयडियल मध्ये काय फरक आहे ते आपण डिवाइस करताना यूज करणार आहोत. पण तुम्हाला इथे किर्चॉफचे प्रॉब्लेम सोडवताना की उगाच तिथे अॅमीटर दाखवलं जातं. सो आपण लक्षात ठेवायचंय की आयडियल जर अॅमीटर असेल, आयडियल जर अॅमीटर असेल तर याच्यामध्ये रेजिस्टन्स याचा 0 असतो. सो थांबा व्यवस्थित लिहून देतो मी, कन्फ्युज नका हो. सॉरी आयडियल अॅमीटर, तर याच्यामध्ये अॅमीटरने काय मोजतो आपण? करंट. अॅमीटरने काय मोजतो आपण? करंट. देअरफॉर आयडियल अॅमीटर शुड बी पोटेन्शियल डिफरन्स शुड बी 0. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? 0. आणि आयडियल व्होल्टमीटर, आयडियल व्होल्टमीटर त्याने काय मोजतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. देअरफॉर करंट शुड बी 0. करंट शुड बी 0. लक्षात आलं का? फर्स्ट लिहून घ्या. सेंटेन्स मध्ये लिहायचं असेल तर असं लिहा, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आयडियल अॅमीटर इज 0. लिहा, पहिलं सेंटेन्स लिहा, स्टार केलंय आपण. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आयडियल अॅमीटर, कारण अॅमीटर करंट मोजतो, त्याच्यामध्ये पोटेन्शियल नसलंच पाहिजे बिलकुलच. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आयडियल अॅमीटर इज 0. potential difference across ideal ammeter is 0 and current through ideal voltmeter is 0. Current through ideal voltmeter is 0. ठीक आहे. फक्त याचा वापर कसा करायचा पहा, याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम कसे येतात लगेचच घेतो 1-5 मिनिटांमध्ये. इथे तुम्हाला व्हेरी गुड. इकडली गेली का? अहमदपूरची गेली का लाईट? ओके, चलो पहा, लक्ष द्या की इथे तुम्हाला आयडियल आणि अॅमीटर आणि व्होल्टमीटरचे डेडिकेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नाहीत. कसं करायचंय पहा की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला दिले फाइंड आउट द रीडिंग ऑफ, लिहा क्वेश्चन लिहा, फाइंड आउट द रीडिंग ऑफ, क्वेश्चन लिहत आहेत सर्वजण, फाइंड आउट द रीडिंग ऑफ ammeter and voltmeter. Find out the reading of ammeter and voltmeter. Both are ideal. Both are ideal. अॅमीटरचा इथे विचारले आपल्याला, अॅमीटरची रीडिंग विचारली आणि याच्यामध्ये व्होल्टमीटरची एक रीडिंग विचारली. लक्षात घ्या की याच्यामध्ये 2 मिनिट जस्ट मला एकदा प्रॉब्लेम चेक करू द्या. रीडिंग कशी काढायची पहा, रीडिंग कशी काढायची लक्षात घ्या की अॅमीटर आणि व्होल्टमीटर, आयडियल व्होल्टमीटर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी, हा पॉइंट आपल्याला ए ऑलरेडी दिलाय, म्हणजे हा पॉइंट ए आहे, म्हणजे हा पॉइंट सुद्धा एच असला पाहिजे. मग इथे एक पॉइंट घेऊ, हा नवीन पॉइंट आपला बी, आणि हा एंड पॉइंट घेऊ आपण सी. आता लक्ष द्या, मी जर इकडे जर करंट आपला आय जातोय असं घेतलं,
करंट जर आपण आय घेतो, कारण किर्चॉफ लॉ वापरायचे आपल्याला, कारण इथं बॅटरी इकडे इकडे पोटेन्शियल आहे, आपण कसं सॉल्व्ह करणार आहे युजिंग किर्चॉफ लॉ. स्ट्रेट लाईनचा वापरावा लागेल, लूप नसेल. इथं लूप दिसतंय, पण आता लक्ष द्या, जर मी इकडे करंट आय गेला तर इकडे जाणारा करंट आणि इकडे जाणारा करंट किती घ्यायला पाहिजे. समजा मी इकडे I1 घेतला आणि इकडे इकडे I1 घेतला आणि इकडे I2 घेतला, कारण ब्रँच आहे. तर मला एवढं माहिती आहे, जर व्होल्ट मीटर जर आयडियल असेल तर व्होल्ट मीटर मधला करंट सांगा मला. चला वाचून सांगू शकता तुम्ही, लिहून घेतलंय आताच. व्होल्ट मीटर मधला करंट सांगू शकता. व्होल्ट मीटर मधला आयडियल व्होल्ट मीटर मधला, व्हेरी गुड, आयडियल व्होल्ट मीटर मधला करंट 0 आहे. तर मग हे करंट जर 0 असेल तर इकडून सर्व आलेला करंट इकडे गेला पाहिजे, म्हणजे हे I2 न लिहिता मला डायरेक्ट आय लिहिता येतं. म्हणजे इकडे करंट आय आहे, इकडे करंट आय आहे, इकडे पण करंट किती आहे, आय आहे. राईट. आता पहा, जर सिच्युएशन वापरली मी सर्किट साठी A2, कुठे वापरूया आपण, A2C जाऊया. फॉर ओपन सर्किट पोटेन्शियल ऍट VA किती आहे, 50 आहे. पोटेन्शियल ऍट VA किती आहे, 50 इनिशियल पॉइंट. त्याच्यानंतर इकडे इकडे रेजिस्टन्स आला आपल्याला. करंटची डायरेक्शन आपण अशी धरली, आपण पण चाललोय तिकडेच, म्हणून मी काय घेणार आहे, मायनस करंट घेतला त्याच्या थ्रू आय इंटू रेजिस्टन्स आहे 10. त्याच्यानंतर बॅटरी आहे, पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, कारण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाणार होतो आपण, त्याच्यामुळे मी घेतलं +25. आणि त्याच्यानंतर बी, परत इथं रेजिस्टन्स आहे 5 ओम, करंट पण आपण तिकडेच घेतला, त्याच्यामुळे -5 इंटू आय घ्यावं लागेल, आय इंटू आर. आणि आता ॲमीटर आहे, ॲमीटर मध्ये पोटेन्शियल ड्रॉप किती होतं सांगा. आयडियल ॲमीटर मध्ये पोटेन्शियल ड्रॉप किती होतं, 0. व्हेरी गुड. म्हणजे याचं काही कन्सिडर करायची गरजच नाही, याची काही कन्सिडर करायची गरज नाही. बरोबर आहे. सो डायरेक्ट मी लिहू शकतो V ऍट पॉइंट C. आणि V ऍट पॉइंट C जे की मला माहिती आहे, अर्थिंग केले म्हणजे किती असायला पाहिजे, अर्थिंग केलं म्हणजे किती असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. राईट. ओके, व्हेरी गुड. याच्यावरून करंटची व्हॅल्यू भेटेल पहा, याच्यावरून करंटची व्हॅल्यू भेटेल 50 मायनस 10I1 5I1 हे 15I झालं, आणि +25 इज इक्वल टू काय झालं, हे 0. 50 हे उरलेल 25 इज इक्वल टू 15I. आय इज इक्वल टू किती उराले पहा, 25/15 दॅट इज 5/3. आय ची व्हॅल्यू किती आली पहा, 5/3. क्या कॅल्क्युलेशन आहे, ओके 25 प्लस, ओके हे प्लस मायनस का केलं, बर 75. ओके 75 जर आलं तर काय होतं कॅल्क्युलेशन, आज का होतंय. ठीक आहे, थोडस गर्दा चालू आहे पुढे, पण ठीक आहे, ते सांगू शकत नाही तुम्हाला आता काय होते ते आज. ठीक आहे. सो 75/15 इज इक्वल टू हा काय आला, आय इज इक्वल टू आलं 6 आलं. राईट आहे का बघा बरं. आता असं का होते रे, 5 येतं का, ओके चलो. आय इज इक्वल टू 5, आय इज इक्वल टू 5. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की आय इज इक्वल टू 5 जर असेल, आता म्हणजे करंट ॲमीटरची रिडिंग सुद्धा 5च असणार. इथून करंट 5 चाललाय म्हणजे ॲमीटरची रिडिंग सुद्धा काय असणार, 5 असणार. आता तुम्हाला काढायचंय की या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल, या दोन पॉइंट मधलं पोटेन्शियल, हा पॉइंट ए म्हणजे हा पण पॉइंट ए. तर याच्यासाठी VA इथं जर सुरू केला तुम्ही म्हणजे 50, त्याच्यानंतर -10 इंटू आय ची व्हॅल्यू आली 5, हे +25 आणि इज इक्वल टू VB आहे, म्हणजे हे येणार VB. सो इथे पहा 50 हे 75 मायनस 50 इज इक्वल टू VB. सो 25 इज इक्वल टू काय आलं, VB आलं. म्हणजे इथे पोटेन्शियल किती आहे 25,
इथे किती आहे 50, इथं होतं 50, इथं होतं 25. बरोबर आहे का? ओके ठीक आहे. तर याच्यामध्ये व्हीबी मायनस व्ही जर काढायचं असेल तर काय येणार, व्हीबी मायनस व्ही जर काढायचंय, व्हीबी मायनस व्हीबी, जर व्हीबी मायनस व्ही काढायचं असेल तर -25 येईल. व्ही ए मायनस व्हीबी करणार असाल तर +25. क्लिअर आहे का? थोडस एकदा चेक करू शकता हा प्रॉब्लेम. याच्यामध्ये आज हेच असणार की फक्त व्होल्टमीटर म्हणजे पहा कसं केलंय की त्याच्यामधून करंट 0 घेतलाय आणि ॲमीटर म्हणजे त्याच्यामधला पोटेन्शियल 0 घ्यायचा, बाकी काही करायचं गरज नाही. ओके चलो डन. ओके डन 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 डन. ओके चलो ठीक आहे. इथे फक्त ओके चालते. ठीक आहे, आजसाठी डन करूया. भेटूया उद्या. उद्याचा नवीन टाइम आहे सकाळी 8 वाजता. आणि काही जण मला सकाळी कितीला भेटतायत, सकाळी कितीला भेटतात, काही जण मला 5:30 वाजता भेटतायत. ठीक आहे. सो एव्हरीवन हॅव अ नाईस नाईट. ग्रेट. ओके, एवढा वेळ कुठून भेटतो रे तुम्हाला याच्यामध्ये? हा थँक्यू. ठीक आहे. ओके, मॅजिक डे, मॅजिक लेक्चर. ठीक आहे, मॅजिक 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 लेक्चरला भेटूया आपण. सो गुड नाईट, बाय बाय एव्हरीवन. चलो बाय बाय.